हे त्याच्याबद्दलचे हे असे प्रश्न येऊ नयेत ना, त्यासाठी आमचा प्रयत्न चालू होता. चुगल्या आमच्या ग्रुपपैकी अभिजित मे बी सांगत असेल निक्कीला की असं असं बोलतात. कुणाचं वाईट व्हावं या हेतूने आम्ही कधीच त्या घरात वावरलो नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठीचे हे सीझन खरंच खूप गाजतंय, पण या घरात आता या आठवड्यात आपण घराबाहेर पडताना बघितलं, ज्यांना मास्टर माइंड म्हटलं गेलं, खरा माणूस म्हटलं गेलं, असे पॅडी दादा. कसे आहात दादा? मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? एकदम मस्त. एक छोटासा रॅपिड फायर घेऊन आली आहे. तर घरातल्या सदस्यांची नावं सांगायची, कोण कसं आहे ते चालेल. डबल ढोलकी कोण वाटलं? खूप डबल ढोलकी आहेत. म्हणजे कधी कधी धनंजय पण वाटलं. मी माझ्या ग्रुपपुरतं बोलतोय, बाकीचे लोक तर माझ्याकडे फुल्ली आहेत सगळे. एक ग्रुप होता तो. थोडासा अभिजित बऱ्याचदा मला डबल ढोलकी, कारण तो दोन्हीकडे हे करून असतो. रडूबाई कोण आहे घरात? रडूबाई अंकिता थोडीशी, पण नंतर ती ब्रेव्ह झाली. आत्ता ब्रेव्ह झाली आहे, ती इमोशनल आहे थोडीशी. शातीर कोण आहे घरात? शातीर धनंजय शातीर आहे. अस्वच्छ कोण आहे घरात? थोडासा सूरजच आहे. आणि हे त्याच्याबद्दलचे हे असे प्रश्न येऊ नयेत ना, त्यासाठी आमचा प्रयत्न चालू होता की थोडंसं अस्वच्छ, थोडासा अजागळ, थोडासा आणखीन फलाना. तर त्यासाठी आम्ही त्याला ते शिकवत होतो की अशा पद्धतीनं तुला कोणी विचारलं जाऊ नये. तर तो थोडासा आहे, पण आम्ही त्याला करतो आणि बाहेर आल्याच्या नंतर आणखीन सुधारवणार. चुगलीखोर कोण आहे घरात? चुगल्या आमच्या ग्रुपपैकी अभिजित मे बी सांगत असेल निक्कीला की असं असं बोलतात, किंवा बाकी 1 to 1 निक्कीशी कधी कोण बसलं नाही, बोललं नाही. डॉमिनेटेड कोण आहे घरात? डॉमिनेटिंग निक्की आहे. तिच्या गोष्टी खूप ॲग्रेसिव्हली ॲग्रेशन दाखवून करायच्या असतात. भित्र कोण होतं घरात? भित्र असं कोण नव्हतं फार, कारण सगळेजण भिडायचे. भित्रात त्याच अगदीच बोलायला गेले तर धनंजयची जरा फाटायची, घनश्यामची फाटायची. निक्कीला तो जरा बिचकून असायचा. ऑलराऊंडर कोण होतं घरात? ऑलराऊंडर काही अंशी अभिजित म्हणता येईल, अंकिता म्हणता येईल. तिकडनं त्यांच्यामधनं अरबाज काही अंशी ऑलराऊंडर होता, पण तो काही बाबतीत खूप ऑलराऊंडर होता. म्हणजे एवढं पण असू नये की जे तुमच्या इमेजला धक्का देईल. पण घरात साधं कोण होतं सगळ्यात? साधं म्हणशील तर सूरज साधा आहे. मी पण थोडासा साधाच होतो मला वाटतं, ज्या पद्धतीनं अंकिता साधी आहे. आणि कुणाचं वाईट व्हावं या हेतूने आम्ही कधीच त्या घरात वावरलो नाही. लेट करंट कोण होतं घरात? वर्षाताई. त्यांना कळतच नाही गं काही गोष्टी. खरंच म्हणजे टास्कमधल्या पण नाही, आणि काही गोष्टी म्हणजे अभिजितची मुली आल्या होत्या अभिजितच्या. तर पहिले अभिजितची बायको आली आतमध्ये, आणि तर अभिजितने विचारलं मुलींना नाही पाठवलं. तर बायको म्हणाली त्याची की नाही रे, बघ ना, नाही रे. तर नंतर मग बिग बॉसने अनाऊन्समेंट केली की आणि आता तुमच्या दिलाचे तुकडे येत आहेत वगैरे असं असं. तर वर्षाताई अभिजितच्या बायकोला विचारतात, हे खरंच तुला माहीत नव्हतं? म्हणजे तुला माहीत नव्हतं त्या येणार आहेत? अहो ताई, त्या एवढ्याशा मुली आहेत, त्या आईशिवाय कशा येतील? तर माझं अंकिताकडे मी बघितलं, असं झालं होतं मला. तर त्या कधी कधी लेट आहेत, म्हणजे काही गोष्टी त्यांना उशिरा कळतात. शेवटचं आता घराबद्दल व्यक्त व्हायचं असेल तर प्रेक्षकांसमोर काय व्यक्त? घर खूप छान आहे. तुम्हाला संधी मिळाली, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी तुम्ही आहात. कधीही तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. फक्त तुम्ही कर्तृत्ववान असणं खूप गरजेचं आहे, कारण तुमचं कर्तृत्वच तिथे तुम्हाला त्या घरात नेतं. आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही जसे आहात तसेच दिसा, दाखवा. उगाच काहीतरी फेक दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तरच लोकांना ते जास्त भावतं आणि लोकांना आवडतं, आणि तरच तुम्ही विनर होऊ शकता. तुम्ही खोटे मुखवटे घेऊन तिथे काही दिवस सर्वाईव्ह होऊ शकता, पण लोकांना ते आवडत नाही. नंतर ते मुखवटे गळल्याच्या नंतर तुम्ही खूप केविलवाणे दिसता, जे आत्ता घरात काही मंडळी दिसत आहेत. तर प्लीज तुम्ही जसे आहात तसे राहा, आणि तसंच वागा तुमच्या पर्सनल आयुष्यात सुद्धा. थँक्यू सो मच. आणि तुम्ही खरंच खूप खरं म्हणून खेळला आहात, खरं माणूस दिसून आला. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, आणि ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.